दाखल झालेत. तेवढेच आहेत. आवाजाचा कसा काय आवाज अजिबात नव्हता. मग आता काय करणार ते बघा जरा काहीतरी करा. मागापासून बघतोय आपले सर्व काय कशाला येऊ अरे मी कसा करू आता सामना सुरू झालाय याला सांग मागापासून सांगतोय तुम्हाला ऐकलंच नाही चला इथे आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अक्षय आणि मंदार मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय पहिले चालले आणि इकडे बंद आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग हे अलिबाग तालुक्यातील दिग्गज खेळाडू आहेत. मात्र आज आपलं कर्तव्य पार पडण्यासाठी म्हणजेच पोलीस या दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरा फलंदाज आपण मंदार मात्रेला पाहतोय आणि त्याच्या साथीला जर पाहिलं तर मग अक्षयला पाहायला मिळत आहे. टॉस जिंकलंय यजमान संघानं पुणे संघानं आणि त्याने निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि जिथे फलंदाजीसाठी पाचारण केलंय श्रीवर्धन पोलीस स्टेशन या संघाला. एक चांगला खेळ आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जे संघ आले असतील त्या संघांना विनंती करतोय आपण जे संघ आले असतील त्यांना विनंती करतो आपण इथे आल्याची नोंद करायची आहे. आपल्याला इथे आवाज येतोय ना पण आवाज पोचणे गरजेचं आहे. मला पण काय समजत नाही मी काय बोलतोय. स्वतः पण काय होतं आपल्याला समजायला पाहिजे. लाईव्ह स्पर्धा आहे ना, लोक बघतात शेवटी कसं आहे काय बोलतं आणि काय. मागापासून सांगतोय तुम्हाला त्यांना बोला सांगा काय करायचं. चला यजमान संघ आपणास विनंती करतोय आपण जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा त्याची अंमलबजावणी आपण करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती वाईड ईस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्पानिशी फरार धावा मिळत आहे. तिथे 4 धावसंख्येने इथे अकाउंट ओपन केलं गेलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर लोणार गावातून प्रवास केलेला खेळाडू अलिबाग तालुक्यातील डावखुऱ्या फलंदाज खऱ्या अर्थाने बऱ्याचशा व्यावसायिक खेळ खेळला खेळाडू आणि जेव्हा जेव्हा त्याची बॅट खऱ्या अर्थाने बोलले ना तेव्हा तेव्हा खूप मोठ्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाल्यात. हो चांगला चेंडू इथे. हा खेळाचा क्रिकेटचा खेळ भारी आहे. पहा मित्रांनो इथे अगदीच पंचांचा निर्णय येण्याआधीच मंदार मात्रेने तिथे आपली विकेट आहे कॉट द बिहाइंड इथे एसटीच्या पाठीमागे. किती महत्वाचा विकेट होता परंतु त्यांनी तो विकेट आपला न खऱ्या अर्थाने खेळपडू थांबता इथे मात्र आपल्याकडे असलेले खेळाडू वृत्ती दाखवली गेली मंदार मात्रेनं आणि जिथे अगदीच पहिलं तर बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू बाहेर निघाला फलंदाज आणि तिथे धक्का क्रमांक पहिला मिळाला. चेंडू क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 1 बाद 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथेश हा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने थोडंसं इथे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय श्रीवर्धन पोलीस स्टेशन संघामध्ये कारण महत्वाचा एक फलंदाज बाद झाला अर्थातच मंदार मात्रे बाद झाल्यानंतर थोडंसं डगआउट शांत पाहायला मिळतोय. यजमान संघ या ठिकाणी गोलंदाजी करतोय. दीपेश हा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतोय. अगदीच पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती मात्र जिथे विकेट प्राप्त केली गेली 3 चेंडू 4 धावा 1 फलंदाज मात्र बाद झालाय.
चित्रणाचे बदल केलं गेलं, जिथे डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर पहा शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक खऱ्या अर्थाने पाहिलं तर 4 महिन्याच्या नंतर परत गोलंदाजी करायला सुरुवात केला. त्याचा हात तुटला होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्र शॉट, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. हो, चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे कमी गतीचा चेंडू हाताळला, परंतु इथे चेंडू पडल्यानंतर चेंडू तर अनपेक्षित प्रमाणे उसळी पाहायला मिळाले. इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग वाईड बॉल आले. हो, पहा इथे मात्र खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली पुन्हा एकदा, की हा चेंडू फलंदाजांनी पंचांना सांगितलं गेलं की हा चेंडू माझ्या बॅटला लागला गेलाय, म्हणजे तिथे एकच मिळणार आहे. खऱ्या अर्थाने दीपेन मस्करचं आपण कौतुक करावं लागेल. ज्या दुखापत झालं होतं, हात अगदीच फ्रॅक्चर झालं होतं आणि 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा कमबॅक मात्र थाटात केला गेलाय. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू होता. अक्षय आहे जिथे बाद झाला, धावच्या स्वरूपात मात्र बाद झाला. कॉलिंग खूप महत्त्वाचा होता खऱ्या अर्थाने. तुम्ही फलंदाजी करता किंवा खऱ्या अर्थाने आपला जोडीदार आपण सोबत कुठे जात असतो ना, तेव्हा आपल्यामध्ये चर्चा संवाद होणं हे महत्त्वाचं असतं. आणि इथे खऱ्या अर्थाने हा संवाद तुटला गेला अक्षय आणि जितेश मधला. आणि तिथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला की घ्यायची की नाही, घ्यायची नाही, या दुधा मनस्थितीमध्ये राहिली. आणि तिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 4 या धावसंख्य 5 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा मिळाला. 4 षटकांची लढत आहे. इथे एखाद्या फलंदाजाला आता मात्र तारणहार त्याची मग संकटमोचकाची भूमिका बजवावी लागेल. 5वा चेंडू आपण पाहिला. इथे 6व्या चेंडूची सांगता कशा पद्धतीने होणार. पॉवर प्लेचे षटक दीपेन मस्कर एक चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड, पुलर लेनचा चेंडू होता, मात्र इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय, डगआउटमध्ये परतलाय. 5 रन देऊन 3 विकेट घेतले. 5 धावा मात्र खर्च केल्या गेल्या आणि तिथे 3 बॅटर्स मात्र बाद झालेत. अगदीच इथे श्रीवर्धन पोलीस संघाला आता मात्र थांबवलं गेलंय. मंदार म्हात्रेचा हा विकेट किती महत्त्वाचा होता. तो बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना की इथे पडझड चालू झाले. प्रत्येक बॅटर्स मैदानामध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि ज्या पद्धतीने पाहिलं की आपलं कर्तव्य पार पाडत असताना हे पोलीस कर्मचारी ऑफिसला जातात, तिथे आपली हजेरी देतात. तदनंतर आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी जी आपल्याला आपल्या वरिष्ठांनी जागा दिले, क्षेत्र दिले आपलं कर्तव्य बजावण्यासाठी, त्या पद्धतीने पुन्हा एकदा इथे माघारी परतले गेले. मेजर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हटकर साहेब आलेत. मग मधल्या फळीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. षटक पहिलं संपलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळतोय. 30 षटकाच्या बाहेर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाज इथे यायला कळतच नाही. विवेक पाहायला मिळतोय. जितेश ऑन द स्ट्राईक आहे. स्पीडअप करायचं आहे कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये सामने संपवायचे आहेत. पहिला बॉल इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मात्र घोषांकित क्षेत्र आहे का, एकच मिळणार कारण तिथे घोषांकित क्षेत्र आहे आणि हा चेंडू मात्र नो आहे. एकूण 2 धावा ना. एकूण 2 धावा. फ्रीट चेंडू असणार आहे ना, फ्रीट नाही आहे. 2 धावा मात्र मिळायला गेले. टोटल स्कोर पाहिला तर तिथे 7 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल विवेक राईट आर्म ओव्हर द विकेटनं घुसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. जितेशला मात्र माघारी परतावं लागेल. असं वाटत होतं की जितेश संघाला सावरतोय, मात्र सावरत असताना
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तिथे मात्र असफल झाला. विवेकने चांगला गोलंदाजीचा नमुना पेश केला गेला. जो नो चेंडू आधीच्या चेंडूवरती आला होता त्याची भरपाई मात्र या चेंडूवरती केली गेली आणि धक्का क्रमांक इथे मिळाला गेलाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर चौथा हादरा मिळालाय. चार गेले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्रीवर्धन हे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गेल्या हप्त्यामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता तो संघ आज थोडासा इथे लडकडताना पाहायला मिळतो या मैदानावरती. हा चांगला चेंडू इथे हलक्या हाताने खऱ्या अर्थाने त्याला ढकललं गेलं. पुश करो और खुश रहो. सिंगल धाव. 8 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. 4 बाद 8 ही धावसंख्या. क्रिकेटमध्ये फेरबदल होऊ शकत आहेत. हा क्रिकेटचा अनिश्चितचा खेळ आहे. पुढचा बॉल. हो हो कमी गतीचा चेंडू हाताळला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता मेजर हटकर साहेबांचा. मात्र तिथे चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाही. प्लेन मिस इथे पाहायला मिळालंय. डॉट चेंडू येतोय. पुढचा बॉल. हो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चोरी करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. 45 जर्सी परिधान केलेला थांबवली गेली. एकच धाव मात्र. शांत संयमी खेळ चाललाय. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट हिट अँड ग्रेट 6. खऱ्या अर्थाने धावसंख्येची तिथे कमी होती आणि 6 धावेंची हमी मात्र बॅटर्सनं दिले. धावसंख्या टोटल स्कोर पाहिलं तर 15 धावा. पुढचा बॉल. हो चांगला पॉइंट क्षेत्रामध्ये दिशा दिले. सिंगल धाव कंप्लीट करते. 2 षटकांचा खेळ संपला. 16 ही धावसंख्या धावफलकावरती. 8च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळतोय जिथे 4 बॅटर्स मात्र बाद झाले गेलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 16 आहे. तिसरा षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे. मात्र इथून श्रीवर्धन पोलीस संघाला आता धावसंख्या वाढवावी लागेल. 16 ही धावसंख्या. गोलंदाज षटक क्रमांक 3 रोहन आलाय. गोलंदाज रोहनवरती इथे विश्वास दाखवला गेलाय. समोर जर पाहिलं बॅटर्स तिथे. पुढचा बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा जिथे अवांतरची धावसंख्या पाहायला मिळते. वाईट धाव येते. 17 धावा. श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये झाली. या धावा येणं गरजेचं आहे आता मात्र. हो ब्लॉकल पद्धत चेंडू होता. हलक्या हाताने त्याला मात्र सन्मान दिलं होतं. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. जिथे पंचांनी मात्र नो चेंडू इथे घोषित केलं गेलंय. या चेंडूवरती धाव मात्र मिळणार. टोटल 2 धावा मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव. चांगलं बॅकअप केलं गेलंय. 20 धावा धावफलकावरती. सुरुवात लडखडताना पाहायला मिळाली होती मात्र तीच पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली गेली इथे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येताना पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आलाय. जिथे धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मॅच पाहायला मिळतोय गोडी अभंगाचे पुन्हाही देवी क्रिकेट संघ पुणेर त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आपण पाहतोय श्रीवर्धन पोलीस स्टेशनचा संघ पाहायला मिळतोय. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघायला गेला. डॉट चेंडूची सांगता राहिले. पुढचा बॉल. हो हो सुंदर डिलिव्हरी.
चांगला चेंडू अगदीच बॅटला ब्रश केल्यानंतर चेंडू आपण पाहिला तर जिथे यष्टीरक्षणाने चांगला झेल पकडला गेलाय. धावसंख्या पाहिली, फलंदाज मात्र बाद झालाय. 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात आपण पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये चांगली राहिली होती, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज रोहन आला. जरी त्याच्या बॅटमधून वाईड न आले तरी देखील इथे धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. जो फलंदाज खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी थोडासा अडचण ठरत होती, मग त्या बॅटरच्या बॅटमधून एक मोठा षटकार पाहायला मिळालेला. त्या बॅटर्सचा खऱ्या अर्थाने काठा दूर केलाय. 21 धावसंख्या या तिसऱ्या षटकातील. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पुढचा बॉल, गुडलाईन स्फोटला चेंडू आदळला, थोडासा बाउन्स झाला. कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाले नाही. डॉट चेंडू येतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र तिथे आणखीन एक डॉट चेंडू. आता खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं तर धावांचा मात्र दुष्काळ पाहायला मिळतोय. सुरुवातीला धावा येत नव्हत्या, नंतर यायला लागल्या, विकेट आल्या, त्यानंतर धावा पुन्हा एकदा रोखल्या गेल्या. कमी गतीचा चेंडू, प्रत्येक चेंडू एक वेगळ्या व्हेरिएशनमध्ये पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावर तिथे 21 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरासरी जर पाहिली तर 7च्या सरासरी धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज जयेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षणाची आपण विहररचना पाहिली तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, डीप लॉंग आर्म, वाईडिश लॉंग आर्म मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जिथे थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच इथे धावा किती घेतल्या? एकच ना. पुढचा बॉल, हो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र पुन्हा एकदा सिंगलने एवढंसं काही आपल्यावरती दबाव मिळणार नाही. त्याच पद्धतीने नियोजन पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळतोय. 23 धावा धावपळकावरती 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, जे खऱ्या अर्थाने भैरवीचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. पुढे सरसावून डॅन्सिटी डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही झालाय. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता राहिले. 23 धावसंख्या. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. पुन्हा एकदा इथे, परंतु एक धाव देखील खूप महत्वाची आहे, कारण क्रिकेटमध्ये कमी धावसंख्या जेव्हा जेव्हा आपण पाहिले ना, तेव्हा नक्कीच मॅच ह्या चुरशीचा पाहायला मिळाल्यात. 24 धावा धावपळकात राहिल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. एखादा मोठा फटका येणार का? आणि तोच फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र लास्ट शेवटचा चेंडू. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल तर धाव घेतली डिमिडिकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली. तिसरी धाव पूर्ण होणार का? आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिला जिथे 26 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळाल्या. 27 धावांची इथे आवश्यकता राहणार आहे. मग ज्या 27 धावा कशा पद्धतीने बनवल्या जाणार, त्या रोखल्या जाणार, हे बरंचसं खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. ज्या पद्धतीने पोलीस संघ इथे खेळ करतोय, ज्या खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना पकडलं जातं, नियोजन पद्धतीने त्यांची कामगिरी नेहमीच राहिले, मग इथे क्रिकेट खेळत असताना त्यांची कामगिरी कशा पद्धतीची असणार आहे की आपल्याकडे असलेल्या नियोजन पद्धतीने जो खेळ चांगल्या पद्धतीने केला जाणार का? प्रतिस्पर्धी यजमान गुढी अभंगाची पुणाई देवी क्रिकेट संघ पुणेर संघाला त्या 26 धावांच्या आतमध्ये रोखलं जाणार का? हे बरेचसे प्रश्न निर्माण राहिलेत. आणि यजमान संघाची देखील प्रतिष्ठा आहे, कारण आज घरच्या मैदानावरती क्रिकेटचा खेळ करतोय म्हणजेच आपल्याला इथे जिंकावंच लागेल. कारण आपण खऱ्या अर्थाने आपले गावकरी ग्रामस्थ आपले सहकारी आपल्याला इथे खऱ्या अर्थाने दुसरा कॉल लावला पुन्हा त्यानंतर प्रोत्साहित करण्यासाठी आले आहेत. आले नाही काल पण तसेच कॉल करायचा तर एकाने करा आणि जा तिकडे खेळायला जा खेळपट्टीवर. तर याच्यानंतर होणारा मॅच असणार आहे सामना कुडगाव कुडगाव विरुद्ध विरुद्ध केसीसी वालवटी. केसीसी वाळवटी यांच्या दरम्यान ही मॅच असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. केसीसी वाळवटी आणि कुडगाव या संघामध्ये ही मॅच असणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. त्याला फोन करताना बोलायचं होतं ना. आता फोन करते सामना चालू झाल्यावर. एक साईडला इकडे पण गेला तरी चालणार नाही, कालमात जा. जिथे आपण या पूर्वार्धामध्ये मॅच पाहिल्या की 26 धावा बनवल्या गेल्या श्रीवर्धन पोलीस स्टेशन संघानं आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेश आणि त्याच्या साथीला पाहिलं तर रोहन हे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं मंदार म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अगदीच मंदार म्हात्रे पाहिला तर बरेचसे क्रिकेटचे मैदान या खेळाडूने गाजवलेत. अगदीच मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाचा एक वेगळा छाप ज्या खेळाडूंनी सोडलंय तोच मंदार म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हो इथे मात्र पहा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर डावखुरा हा गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज.
एक नॅचरल कट त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतंय. सिंगल धाव घेतली गेली. शांत संयमी खेळ करण्याचा प्रयत्न, कारण इथे रिस्क न घेता अगदीच डोक्यावरती बर्फ ठेवून त्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने पुणे संघाचे बॅटर्स करतायत लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने. हो, लॉफ्टेड फटका खेळला गेलाय, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्पा निशी सीमा पार, चौकार. 5 धावा फलकावरती पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला गेला रोहन. खऱ्या अर्थाने रोहनची गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. मंदार मात्रेला इथे मात्र या धावा रोखाव्या लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. आणखीन एक मोठा तडाखा दिलाय. यूज बिग 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 षटकार, जिथे अगदीच पाहिलं तर मंदार म्हात्रेसारख्या या गोलंदाजावरती हल्ले चढवले गेले. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने षटकार पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाले. एक चांगल्या दर्जाचा खेळ रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं गेलंय. इनिट क्रमांक 3, तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश. 27 धावांचा हे पाठलाग करायचं आहे. सुरुवात चांगली राहिली. सुरुवात खऱ्या अर्थाने यजमान पुणे संघाने चांगली केली बॅटर्सनं. पुलालेंचा चेंडू होता, फटका फसला गेला. चेंडू हवेमध्ये मात्र झेल सुटला गेलाय. कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती घेतली गेली नाही. बॉलकडे बघत बसतात. षटक पहिलं संपलं. 21 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. एक बॅटर पास झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना क्षेत्ररक्षण मात्र इथे थर्ड सर्कलचं जे बंधन होतं ते मात्र इथे हटवलं जातोय. जिथे थर्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गोलंदाज पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं, सिंगल धाव. सिंगल धाव घेतली जाते. 22 धावसंख्या. पाच धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा इथे चेंडू वाईड पडलाय. दिशेवरती नियंत्रित करणं गरजेचं आहे. दिशा टप्पा हा खूप महत्वाचा आहे गोलंदाजी हाताळत असताना. तेच भरकटलेले पाहायला मिळालेत आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपण पहिला फायदा होतोय यजमान पुणे या संघाला. पुढचा बॉल डॉट चेंडू आलाय. इथे मात्र आपण पाहिलं ना तर कमबॅक करतोय गोलंदाज. जर या धावा रोखायच्या असतील, हा सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा असेल तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित अशीच गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू आलाय. वाईट पडल्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलंय गोलंदाजाने. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट आलेत. आणखीन एक चेंडू डॉट. सामना थांबवला गेलाय. ही तुमच्याकडे खऱ्या अर्थाने मनाची. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक अक्षयच्या डोक्यावरून सीमा पार. ग्वेल फिनिशरची भूमिका. सामना मात्र जिंकलाय यजमान गोडी अभंगाची पुणाई देवी क्रिकेट संघ पुणे या संघानं. हार्डलक. खऱ्या अर्थाने श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे हे सर्व कर्मचारी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. वेल डन. चांगला खेळ पाहायला मिळाला. मंदार म्हात्रे सर आणि सर्व त्यांचा स्टाफ, आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आयोजकांच्या वतीने देखील आपलं मी शाब्दिक सुमनानं हार्दिक असं स्वागत करतोय. एक चांगला खेळ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आपण पाहिलं क्रिकेटचा खेळ कोणताही खेळ असू द्या, खेळ जिथे प्रत्येक खेळ जिंकण्यासाठीच येत असतो आणि जो खऱ्या अर्थाने चांगला खेळतो तोच जिंकत असतो. मात्र आज चांगला खेळ खऱ्या अर्थाने गोडी अभंगाची पुणाई देवी क्रिकेट संघ पुणेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जिथे आपण पाहिलं तर मग श्रीवर्धन पोलीस स्टेशन इथे मात्र थोडंसं लटकणताना पाहायला मिळालंय. दोन्ही संघासाठी विशी बेस्ट ऑफ लक.
जर या सामन्याचा सामनावीर दीपेन मस्कर दीपेन दीपेन मस्कर दीपेन दीपेन मस्कर या सामन्याचा सामनावीर ठरलाय. तो घेईल ना भाव घेईल. पुढचा मॅच जिथे कुडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कुठला सामना लावतोय बंद करा जरा. केसीसी वाळवटे आणि कुडगाव या संघामध्ये मॅच आहे. ह्या नंतर होणारा सामना जरा इकडे यायचा आहे. ठेवा ना मग तिथे ठेवा ना बॉल ते पण नाही कळत.